ठीक आहे, आज नाही उद्या कसं करायचं खालून छोटे गान सद्गुरुं वेंकटेशं दाजीदेवं कृपानिधिं नमामि टाकळी क्षेत्रे गोदाधीरनिवासं चित्सदानन्दरूपाय स्वानन्दाय सदात्मने नित्यानन्दाय पूर्णाय नित्यमुक्ताय ब्रह्मणे सदाशिवाय शान्ताय वेङ्कटेशाय साधवे ब्रह्मानन्दाय रुद्राय मुकुटां तत्त्वार्थवर्णान्वितां गायत्रीं वरदाभयां कृतकशां शुभ्रं कपालं कमलवर्णसरोजं सान्द्रनीलाम्बुधाभं जगन्
पाणिं मण्डलं मण्डलानां करुणतुलसीमाला कन्दनं कञ्चनशीलं सदैवदासं विघ्नं चिन्तयामि बोला पुण्डलिका श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज व्यंकटेश राजी महाराज लागली पायरा चल बाया इकडे मागे इकडे मागे उभं आहे पादुका इकडे घ्या हे पादुका ठेव. राजी महाराज की जय बस बस लागू नका हो ना बरं पुढं नको जाऊ नाही संत वर्य गंगाजी बापू महाराज की गंगा माते की सगळ्यांनी हात जोडा. भोगो दे तव तो अगाध महिमा त्वन्नाम गोदावरी स्वर्गारोहण ते जनास करण्या सोपान होसी खरी पापाब्धी जलते असंख्य दरती स्नाने तुझ्या भूवरी पावावे गणुते जणी शुभकरी चित्ती नरोषाधरी आलो धावत मी जसा कृपण
यदेषां श्रेष्ठयदारिप्रमासी प्रेरणादेशान्निहितं गुहाभिः सत्तोमिवदित पुनापुरन्तता अत्र सहाय सख्यानि जानते भद्रे लक्ष्मीर्निहितव्यानुरुद्रातां सत्तरेवा अभिसन्धावन्ते उदत्वः पश्यन्नदर्शवाचमुदत्वः शृण्वन् शृणोत्येन उदोत्वस्मै तन्वाचो अधेवाददिवाये शवाचो शुशुवा ओधलामा पुष्पां यस्यैक्यायसुचिरं सखायन्नदस्य वाच्यविभागो अस्ति तस्मन्ताम् अक्षणवन्तः कर्णवन्तः सखायो नो जवेश्वसमब्राह्मणः सययं ते सखायः अत्र इमेनार्वान् परश्चलं दिब्राह्मणा सौरसुदेकवरासः तरे देवाचमभिमद्य बापया श्रीस्त्रन्दं धर्मते अप्रजन्यः सर्वे नन्दीयेषागोतेन सभासाहेन सख्यासखाः त्वं पूषमासे पुष्पान् गायत्रन्द्वो गायति चत्वारीषु ब्रह्मार्धो वदत्याच विद्या यज्ञस्य मात्रां विवेमित उद्वः ब्रह्मा परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वाणपरायणे सर्वस्यार्ति हरे देवी नारायणि नमोऽस्तु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अनन्तकोटिब्रह्माण्डनाधिराज सच्चिदानंद श्री सद्गुरु वेंकटेश दाजी महाराज की जय। संतवर्य गंगाजी बापू महाराज की जय। सब संतन की जय। या ठिकाणी सर्व भाविक आहेत। या उद्घाटनासाठी सुद्धा अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। डीपी सरांना पुढच्या काही नाही पण त्यांना महाराजांचा प्रसाद देऊन त्यांच्या शुभेच्छा या कार्यक्रमास ते प्रदान करतात। सद्गुरु वेंकटेश दाजी महाराज की जय। या औपचारिक उद्घाटन या कार्यक्रमाचं 11 वाजता होणार आहे। तरी नारायणराव तुपेकर हे सुद्धा सद्गुरु भक्त या ठिकाणी आले, त्यांनाही महाराजांचा प्रसाद। तथा बंडू जाधव हे या कार्यक्रमासाठी येतात। ठीक 11 वाजता आपल्या उद्घाटनाचा कार्यक्रम आहे। अजूनही अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत।
ठीक 11 वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम याच स्टेजवर होईल. सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. उद्घाटनासाठी खासदार साहेबांनी ठीक 11 वाजता या ठिकाणी पुढच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं. त्याचबरोबर आज आपल्या या कार्यक्रमाचा पहिला दिवस नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्रीमन महागणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सुस्वागतम. उपस्थित व्हायला सुरुवात झालेली. आपण बरेच जण या ठिकाणी होतं की खासदार साहेब येणार आहेत, पण त्यांना काही काम अडचण आल्यामुळे ऐन वेळेस त्यांचा फोन आला होता की थोडंसं मी नंतर येऊन जाईल म्हणून. तर उद्घाटनाचा हा कार्यक्रम आपण पार पाडून घेतोय. या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्याला गुरुद्वारा लंगर साहेब नांदेड येथील श्री अमरजीत सिंगजी महाराज यांची पवित्र उपस्थिती लाभलेली आहे. आज त्यांच्याकडे खूप मोठा कार्यक्रम असून सुद्धा त्यांनी आपल्यावरच्या प्रेमापोटी स्नेहापोटी वेळात वेळ काढून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दिली आहे. त्याचबरोबर ॲडव्होकेट विजयकुमार भोपी यांचाही परिचय नंतर करून दिला जाईल, तेही आलेले आहेत. प्रभाकरराव कराडखेडकर आपल्या गावाच्या ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं सगळ्यांचं स्वागत करण्याच्या हेतूने आणि गावाचे प्रथम नागरिक म्हणून सरपंच गोरखनाथ साखरे हेही या ठिकाणी मंचावर उद्घाटनासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर श्री ज्येष्ठ सद्गुरू, त्यानंतर श्री वसंतराव कुलकर्णी आणि सद्गुरू भक्त प्रतिनिधी म्हणून पवन धर्माधिकारी, त्याचबरोबर वेदमूर्ती श्री कमलाकर जोशी आणि या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संस्थानाधिपती वेदमूर्ती उमेश महाराज टाकळीकर आणि त्याचबरोबर आपल्या सच्चिदानंद वेदस्वाध्याय प्रतिष्ठानचे प्रधानाचार्य श्री धोंडोपंत जोशी गुरुजी हे सर्वजण या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत. आणि आपल्या सर्वांच्या नयनरम्य उपस्थितीने हा कार्यक्रम आता शोभून दिसतोय. या कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात शोभायात्रेने झालेली आहे, पण तरी उद्घाटनाच्या कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात सर्वप्रथम वेदमंत्रांच्या घोषाने होईल. ज्या वेदमंत्रांच्या निनाद मंगलाचरण होईल. मी वेदमूर्ती श्री निखिलेश जोशी, रामदास धानोरकर आणि पद्मनाथ नरसीकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी ऋग्वेद मंत्रांचं पठण करावं. गणानान्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमां ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान शृण्वन्नोतिभिस्सेदसादनाम् ॐ मणिप्रतज्जनुषं प्रभुवाणैर्दिवाचो मरिदेवनावम्
पुमान् वीरो अस्ता पित्र्यामनुप्रतिशङ्कनिकृदत्सु मङ्गलो भद्रवादी वदेहा अमक्रन्ददक्षिणतो गृहाणां सुमङ्गलो भद्रवादी शकुन्दे मानस्तेनै शतमागणं स्वबृहद्वदेमविदते सुवीरा। यानंतर करतो सुधीर मसलेकर आणि रामदास दानोरकर. ओम गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान शृण्वन्नोतिभिस्सीदसादनम् ब्रह्मज्ञानं प्रथमं पुरस्तात् विषेमतः सुरुचो वेनामः सबुद्ध्या उपमास्तपिष्ठाः सतश्च योनिमसतश्च विमः पिता विराजा वृषभो रयीणाम् अन्तरिक्षं विश्वरूपा विवेशा तमर्कैरभ्यर्चन्ति वत्सम् ब्रह्मसन्दं ब्रह्मणा वर्धयन्तः ब्रह्मदेवानुजनयत ब्रह्म विश्वमिदं जगत् ब्रह्मणः क्षत्रनिर्मितम् ब्रह्म ब्राह्मण आत्मना अन्तरस्मिन्निमे लोकाः अन्तर्विश्वमिदं जगत् ब्रह्मैव भूतानां ज्येष्ठम् तेन को स्पर्धितुम् ब्रह्मन् देवात्रयस्त्रिगुंशत ब्रह्मन्निन्द्रः प्रजापति ब्रह्मन् विश्वा भूतानि नाभिवान्तः समाहिता चतस्राचा प्रचरन्त्वग्नयः इमन्नो यज्ञन्नयतु प्रजानन् घृतं तन्वन्न जरगुं सुवीरम् ब्रह्म समिद्भवत्याहुतीना। जारायुयः प्राथम उस्योरुषावादभ्रजास्तनयं नेतिरुष्या स नो मृडाति तन्व ऋजुगोरुजन्य एकमोजस्त्रेधावि चक्रमे अंगे अंगे शोचिषा शिश्रियाणं नामस्यन्दस्वाह विषा विधेमा अंकान् समन्तान् हविषा विधेमयो अग्रभीत् परवास्याग्रभीता मुञ्जशीर्षक्त्या उतकास एनं परुष्परुराविवेशायो अस्या यो अभ्रजावात जायश्च युष्मो वनस्पतीन् सजतान् पर्वतांश्च शम्मे परस्मै गात्राय शमस्तु वराय मे शम्मे चतुर्भ्यो अंगेभ्यः शमस्तु तन्वे मम ओम स्वस्ति। होऊन या कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, आदरणीय बाबा अमरजित सिंहजी महाराज, त्यानंतर
ॲडव्होकेट विजयकुमार भोपी, श्री प्रभाकरराव कानडखेडकर, सरपंच गोरखनाथ साखरे, वेदमूर्ती उमेश महाराज टाकळीकर, कमलाकर जोशी, दोंडोपंत जोशी, गिल पाटील सर, उमेश महाराज टाकळीकर, कमलाकर जोशी, दोंडोपंत जोशी, गिल पाटील सर, पवन धर्माधिकारी आणि वसंत कुलकर्णी सर्वांच्या हस्ते दीप प्रज्वलन होईल. रण्यवर्धन ओम दिवे दिवे सदृशीरण्यवर्धन रण्यवर्धन ओम दिवे दिवे सदृशीरण्यवर्धन कृष्णा सेदलपसद्मनोजाः अहं दासा वृषभो अस्मैन्दो यज्ञनारायण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. बाबा निधान सिंगजी महाराज लंगर साहेब गुरुद्वारा नांदेड इथले ते व्यवस्थापक आहेत. आपल्या या कार्यक्रमासाठी तिथले सर्व ज्येष्ठ बाबा बलविंदर सिंगजी महाराज यांची उपस्थिती लाभणार या कार्यक्रमालाही लाभणार होती. परंतु आज तिथे गुरुद्वाऱ्यामध्ये बराच मोठा कार्यक्रम आणि तिथे लंगर साहेबमध्ये जेवणाऱ्या लोकांची संख्या, प्रसाद घेणाऱ्या लोकांची संख्या आपण सर्वजण जाणून आहोत आणि आज तिथला मोठा उत्सव असल्यामुळे ते तिथे व्यस्त आहेत. तरीसुद्धा एवढ्या गडबडीत वेळात वेळ काढून बाबाजी या ठिकाणी आज उपस्थित झालेत. त्याचबरोबर विष्णू कवी मठ संस्थान माहूर इथले ते सचिव आहेत ॲडव्होकेट विजयकुमार. त्यानंतर आपले ज्येष्ठ कवी, त्याचबरोबर सचिव मराठवाडा साहित्य परिषद 25 वर्षांपासून नांदेड या ठिकाणी त्याच्या सामाजिक उपक्रमांमध्ये. त्याचबरोबर विष्णू कवी मठ माहूर इथल्या जीर्णोद्धारामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्या ठिकाणी आज आपण विष्णू आदरणीय सरपंच गोरखनाथजी साखरे यांना सुद्धा समस्त गावाचे प्रतिनिधी म्हणून महाराज या ठिकाणी त्यांचाही सन्मान करतात. त्यानंतर माजी विद्यार्थी आणि त्या माजी विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी आणि वैदिक म्हणून वेदमूर्ती कमलाकर गुरुजी जोशी पाथरी यांनाही महाराज सत्कारपूर्वक प्रसाद देतात. त्यानंतर वेदमूर्ती प्रसाद देण्यात येत आहे. सर्वच जण या कार्यक्रमाच्या प्रतिनिधित्वाने महाराजांना प्रसाद महाराज देत आहेत. श्री पवन धर्माधिकारी औरंगाबाद, श्री वसंतराव कुलकर्णी औरंगाबाद.
सद्गुरुं वेंकटेशं दाजीदेवं कृपानिधिं नमामि टाकळी क्षेत्रे गोदातीर निवासिनं मराठा लाडवंशस्थं पिप्पल ग्राम पावकं गंगाजी बापू नामानं वंदे गोदात्मजं शिवम् श्री दाजी गुरु नामे झाले द्विज श्रेष्ठ जनकल्याणा घेई भगवन अवतार गौतमी तटा कळीला. सद्गुरुनाथ त्यांचा जन्मोत्सव साजरा करत आले आणि 2010 जानेवारी 17 ते 24 जानेवारी 2010 या दरम्यान याच ठिकाणी याच जागेमध्ये आपण महायज्ञ शताब्दी महोत्सवाचं आयोजन केलं होतं. महाराजांनी आजपासून 108 वर्षांपूर्वी अशाच एका महान यज्ञाचं आयोजन केलेलं होतं, ज्याचा उल्लेख आपण सर्वच जण श्री दाजी गुरु दर्शन या चरित्र ग्रंथामध्ये पाहतो आणि याच्यात त्या वर्णनानुसार असं सांगितलेलं आहे. या ठिकाणी मी थोडंसं मध्ये बोलताना थांबतो. गुरुद्वाराच्या वतीने सद्गुरु वेंकटेश श्री दाजी गुरु नामे झाले द्विज श्रेष्ठ संत टाकळीला जनकल्याणा घेई भगवन अवतार गौतमी तटा कळीला. सद्गुरुनाथ महाराजांचा हा जन्मोत्सव आपण गत 5-6 वर्षांपासून श्री सद्गुरु वेंकटेश दाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करत आलोय आणि 2010 जानेवारी 17 ते 24 जानेवारी 2010 या दरम्यान याच ठिकाणी याच जागेमध्ये आपण महायज्ञ शताब्दी महोत्सवाचं आयोजन केलं होतं. महाराजांनी आजपासून 108 वर्षांपूर्वी अशाच एका महान यज्ञाचं आयोजन केलेलं होतं, ज्याचा उल्लेख आपण सर्वच जण श्री दाजी गुरु दर्शन या चरित्र ग्रंथामध्ये पाहतो आणि याच्यात त्या वर्णनानुसार असं सांगितलेलं आहे. या ठिकाणी मी थोडंसं मध्ये बोलताना थांबतो. गुरुद्वाराच्या वतीने या ठिकाणी सर्वांना प्रसाद देण्यात येत आहे आणि 2010 जानेवारी या कार्यक्रमाचा या ठिकाणी घाट घातलेला आहे आणि महाराजांची आज्ञा, महाराजांचीच प्रेरणा आज 108 वर्ष या ठिकाणी या महान यज्ञाला पूर्ण होत आहेत आणि त्या औचित्याने या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी गुरुद्वाराच्या वतीने या कार्यक्रमाचा या ठिकाणी घाट घातलेला आहे आणि महाराजांची आज्ञा, महाराजांचीच प्रेरणा आज 108 वर्ष या ठिकाणी आणि त्या औचित्याने या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी गुरुद्वाराच्या वतीने सर्व प्रतिनिधींना गुरुद्वाराचे प्रसाद देण्यात येत आहे. बाबाजींच्या वाहेगुरु जी का खालसा, जो बोले सोनिहार, जो बोले सोनिहार, जो बोले सोनिहार. सद्गुरु या ठिकाणी कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव आपण न ठेवता सर्व समावेशक आपले असे आपण कार्यक्रम आयोजित करतो आणि त्याचंच हे प्रतीक म्हणून आज आपले या ठिकाणी बाबाजींनी आपली पवित्र उपस्थिती दिलेली आहे आणि आपणही सर्वजण सर्व समाजातून सर्व स्तरातून या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होत आहात आणि व्हावं, जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं. की अच्छी सेवा करो, फल मिलेगा फिर. महाराज जी के बहुत से भजन इन्होंने गाए हैं. बहुत अच्छी बात है. हमारे बड़े भी हाँ आज लिया प्रसाद बाकी करो जाते स्वागत गीतम लगे याच वेदांची प्रार्थना आणि स्वागत गीत म्हणून या ठिकाणी सादर करतोय.
सर्वांनी शांततेने त्याचा आस्वाद घ्यावा आणि हे स्वागत गीत झाल्यानंतर एकदा आपल्याला जयघोष करायचा आहे आणि त्यानंतर या उद्घाटनाच्या कार्यक्रमात वेद पुरुष पूजना कोटि कोटि जन्म घेऊ वेद पुरुष पूजना कोटि कोटि जन्म घेऊ वेद पुरुष पूजना वेद हा आम्हा स्वधर्म वेद वेद नित्य कर्म वेद हा आम्हा स्वधर्म वेद वेद नित्य कर्म वेद हीच कामधेनु वेद हीच कामधेनु पुरवी सकल कामना कोटि कोटि जन्म घेऊ वेद पुरुष पूजना सामाथर्वण हेची गूढ ब्रह्मज्ञान ऋग्यजु सामाथर्वण हेची गूढ ब्रह्मज्ञान वाणी अपौरुषेय दिव्य महासाधना कोटि कोटि जन्म घेऊ वेद पुरुष पूजना वेद हे अनाद्यनंत वेद हे अनाद्यनंत कोटि कोटि जन्म घेऊ वेद पुरुष पूजना कोटि कोटि जन्म घेऊ वेद पुरुष पूजना वेद पठण वेद श्रवण वेद पठण वेद श्रवण वेद मंत्र अर्चना कोटि कोटि जन्म घेऊ वेद पुरुष पूजना 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 अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद श्री सद्गुरु वेंकटेश दाजी महाराज की जय संतवर्य गंगाजी बापू महाराज की जय गंगा माता की जय सद्गुरूंच्या या दरबारामध्ये त्यांच्या चरणकमलाशी सेवा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. त्याचबरोबर अनेक मान्यवर अनेक विद्वज्जन या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. त्यांचंही स्वागत. तत्पूर्वी ॲडव्होकेट विजयकुमार भोपी हे आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतील. साहेबचे बाबाजी अमरजीत सिंगजी महाराज हा जो एवढा मोठा आणि सुंदर कार्यक्रम आयोजित केला ते आमचे वेदमूर्ती उमेशजी महाराज. अवधूतनं म्हटल्याप्रमाणे आम्हाला नेहमी कामाला लावणारे चिर तरुण प्रभाकररावजी कानाडखेडकर, त्याचप्रमाणे या गावचे सरपंच साखरे साहेब उपस्थित, स्टेजवर उपस्थित असलेले मान्यवर,
आणि वेधशाळेचे विद्यार्थी आणि समस्त गावकरी, आज हा जो सोहळा आहे खरंच वाखाणण्यासारखं आहे आणि उमेश महाराजांचे जे कर्तव्य आहे ते फार मोठे आहे. कारण आजच्या काळामध्ये छोटासा कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तर कसरत होते. कारण मी आणि प्रभाकर सर, कानकडे सर, आम्ही माहुरला नेहमी कार्यक्रम घेतो आणि कार्यक्रमाला किती त्रास घ्यावा लागतो, किती मनधरणी करावी लागते आणि जुळाजुळी करण्यासाठी किती त्रास येतो ते फक्त काम करायला माहीत असते. त्याच्यामुळं हा जो त्यांनी प्रचंड उपद्व्याप म्हणण्यापेक्षा एक चांगला उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल पहिल्यांदा मी उमेश महाराज यांचे अभिनंदन करतो. मित्रहो, या गावातले लोक खरंच भाग्यवान म्हणण्यापेक्षा पुण्यवान आहेत की हे दाजी महाराजासारखे संत, मी त्यांना संतच म्हणेन कारण संताशिवाय दुसरं कोणी काम करू शकत नाही. दाजी महाराजासारखे सद्गुरू संत आपल्याला लाभले हे या गावाचं भाग्य आहे. आणि खरंच आता हा एक डिस्प्युटेड प्रश्न आहे की पुनर्जन्म आहे की नाही, पण मला तरी वाटते पुनर्जन्म आहे. कारण मागच्या जन्मात चांगलं पुण्य केल्यामुळेच तुम्ही या गावामध्ये आले आणि दाजी महाराजांचा सहवास लाभला. आज आपण पाहतो या व्हॉट्सॲपच्या फेसबुकच्या जगामध्ये आपली संस्कृती लोप पावत आहे. आपल्या घरातल्या लोकांना बोलायसाठी वेळ नाही. जेवणाचा सुद्धा मेसेज वाढ म्हणून मेसेजवर पाठवतात. अशी काही फॅमिली आहे की ताटामध्ये पोळी वाढ मेसेजवर पाठवतात. तर आज एवढा हा प्रपंच करून सगळं व्यवस्थित करायचं म्हणजे फार अवघड आहे. तर मित्रहो, दाजी महाराजसारखे संत या गावात जन्मले आणि संत येती घरात तोच दिवाळी दसरा. दसरा संत साजरा होतोच, पण संत ज्या गावात येतात तसे अनेक दसरे हे अशा कार्यक्रमाच्या रूपाने साजरे होतात. त्यामुळं गावकऱ्यांना दिवाळी दसऱ्याची नवाळी नसते. संत ज्या दिवशी कार्यक्रम घेतील त्याच दिवशी सोहळे होतात आणि संस्कृत शिवाय संस्कृती नाही. मित्रांनो, जर्मनीमध्ये पूर्ण आयुर्वेदिक चालते आणि सगळे त्याचे औषध संस्कृतमध्ये तयार केले जातात, संस्कृत भाषेमध्ये. त्या मृगजळाप्रमाणे आपली अवस्था आहे. ते मृग कस्तुरी आपल्या बेबीत असते पण तो पळत राहतो, तसं आहे. सगळं आपल्याकडे आहे पण आपल्यालाच आपलं ज्ञान नाही की आपल्याजवळ काय आहे ते. आणि जिथं संस्कृत आहे तिथं संस्कृती आहे. आणि आज दाजी महाराजांनी जे झाड लावलं संस्कृतीचं ते वेदशास्त्र संपन्न उमेश महाराजांनी त्याचा वटवृक्ष केला. आणि काहीतरी आमच्या ऋणामध्ये काहीतरी आमचं पुण्य की अशा चांगल्या कार्यक्रमाला आम्हाला हजर राहण्याची संधी मिळाली. माझी गावकऱ्यांना एवढीच विनंती आहे की उमेश महाराज जे प्रयत्न करायचे ते सर्वांसाठी आहे, त्यांच्या स्वतःसाठी नाही. आणि आम्ही नेहमी ऐकतो, आमचे अमरजीतसिंह बाबाही सांगतात, फक्त थोडा भाषेचा फरक असतो. ते पंजाबीमध्ये चंडी अरदास म्हणतात आणि आपण सप्तशती पाठ म्हणतो. तर मित्र, या सप्तशती पाठामध्ये एवढी शक्ती आहे, चंडी अरदासमध्ये एवढी शक्ती आहे की याच्यामुळं इच्छाशक्ती ही प्राप्त होते आणि तुम्ही जे इच्छा कराल ती मिळते. याचा अनुभव मला सुद्धा आहे. मी सुद्धा एका सर्वसामान्य शेतकरी वर्गातून, खेड्यातून आलेला आहे, माहूरसारख्या ठिकाणातून, ग्रामीण भागातून. नांदेड जिल्ह्याचा अध्यक्ष होतो बुद्धिजीवी संघटनेचा, वकिलांचा. तर वकिलांचा अध्यक्ष राहणं किती कठीण असते, पण तरी मी होतो. रेणुकादेवी संस्थांचा सचिव होतो, सध्या विष्णुपुरी मठाचा सचिव आहे, त्याचप्रमाणे एक शाळा चालवतो. तर असं हे सगळं घडलं ते सप्तशतीमुळं. आणि आपल्या इथं तुम्हाला हे सप्तशतीचं आणि वेदशास्त्राचं ज्ञान मिळण्याचं हे जे केंद्र मिळालं त्यामुळं तुम्ही फार भाग्यवान आहात. याचा पूर्ण फायदा तुम्ही घ्यावा आणि आपल्या समाजाला सुद्धा त्याचा फायदा व्हायला पाहिजे. कारण मातृऋण, पितृऋण, समाजऋण असे बरेच ऋण आहेत, तर ते सगळे फेडायला पाहिजेत. आणि उमेश महाराज जे कामं करत आहेत त्यांना मी शुभेच्छा, सदिच्छा देतो. आणि एवढ्या या छोट्या गावामध्ये एवढा मोठा कार्यक्रम
ते घेत आहेत, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि अशीच त्यांच्या शाळेची ज्ञानाची भरभराट हो आणि असे मोठे मोठे कार्यक्रम भविष्यात घेऊत आणि त्यांनी आम्हालाही नेहमी इथं बोलवावं अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांच्या 157व्या जन्मतिथीच्या अनुरोधाने आणि त्यांनी केलेल्या 108व्या यज्ञाच्या प्रित्यर्थ आजचा हा सोहळा या ठिकाणी सुरुवात होत आहे. आपल्याला माहिती आहे 7-8 वर्षाच्या पूर्वी याच गावामध्ये लाखो भाविकांच्या समक्ष जो 100वा महायज्ञाचा कार्यक्रम झालेला होता तो आणखीन आमच्या स्मरणातूनही गेला नाही. तोच आज 108वा महायज्ञ सोहळ्याचा दिवस समोर येऊन आपल्यात ठाकलेला आहे. चांगले क्षण, चांगले दिवस हे आपल्या नेहमी सोबत असतात आणि त्या चांगल्याची वाटचाल करीत आपणही चांगले होत असतो. दाजी महाराजांचं कार्य या गावाने भरभरून आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आज ती पिढी नाही आहे ज्या 100व्या पहिल्या यज्ञाच्या वेळेस दाजी महाराजांनी या ठिकाणी महायज्ञ केला. त्याला सर्व साक्षी साईबाबा, दासगणू महाराज यांची उपस्थिती होती. असे महापुरुष ज्या गावामध्ये येऊन गेले त्या गावाची धूळ आपल्याही पायाला लागणं हे आपलं भाग्याचं क्षण आहे. मित्रो, आज गुरु गोविंद सिंगजी महाराजांची सुद्धा 350वी जन्मतिथी दिवस आहे. काय योगायोग आहे बघा. दाजी महाराजांचा जन्मदिवस आणि गुरु गोविंद सिंग महाराजांचा जन्मदिवस एकाच तिथीला यावा हा योगायोग आहे. हे संत पुरुष आहेत. गुरु गोविंद सिंग महाराजांचा शेवटचा काळ नांदेडमध्ये गेला. त्यांची गुरुद्वाऱ्यामध्ये समाधी आहे आणि या समाधीला वंदन करण्याच्यासाठी जगामधून लाखो भाविक दरवर्षी नांदेडला येत असतात. या भाविकांच्या राहण्याची, जेवण्याची सर्व सेवा गुरुद्वारा लंगर साहेब मध्ये अहोरात्र चालते, 24 तास चालते. घड्याळाचा काटा जसा 24 तास फिरत राहतो तसेच बाबा दिदान सिंग गुरुद्वारा लंगर साहेब या ठिकाणचे सेवेकरी 24 तास घड्याळाच्या प्रमाणे राबत असतात आणि येणाऱ्या यात्रेकरूंची सेवा करत असतात. हे सेवेचं व्रत फार महान आहे आणि जो सेवा करतो त्याला काहीही कमी पडत नाही. हा माझा अनुभव म्हणून मी तुम्हाला सांगतो. जसं 15 वर्षाच्या पूर्वी उमेश महाराज या ठिकाणी आले आणि शून्यामधून त्यांनी आज या ठिकाणी एक छोटंसं का होईना विश्व निर्माण केलेलं आहे. तसंच आमच्या माहूरमध्ये विष्णू कवी आज ज्यांना 99 वर्ष पूर्ण होत आहेत उद्याला या जगाचा निरोप घेऊन, पुढच्या वर्षी त्यांना 100 वर्ष पूर्ण होतील त्यांच्या निर्माणाला. त्यावेळेस तिथेही असाच 3 दिवसाचा मोठा सोहळा होणार आहे. अशा या महापुरुषांच्या आठवणी आपण यासाठी काढायच्या की येणाऱ्या पिढीला चांगले दिवस यावेत, येणाऱ्या पिढीवर चांगले संस्कार व्हावेत. नाहीतर आज आपण ऐकतो एका कानाने आणि दुसऱ्या कानाने ऐकून देतो, सोडून देतो. परंतु जे खरंच महापुरुषांच्या वचनांच्या वर आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालतात त्यांना मात्र नेहमीच सन्मार्ग हा सापडत असतो. त्यांची ऊर्जित अवस्था कुणीही रोखू शकत नाही. हे मी माझ्या अनुभवाने आपल्याला सांगतोय. आज या ठिकाणी आजपासून या महोत्सवाची सुरुवात होते. येते 8 दिवस लाखो भाविक या ठिकाणी येतील आणि प्रसाद ग्रहण करून जातील. आपल्या या सोहळ्याच्यासाठी आज उद्घाटक म्हणून बाबा बलविंदर सिंगजी महाराज स्वतः येणार होते, परंतु मी आताच सांगितलं की त्या ठिकाणी हजारो भाविक आलेले आहेत आणि त्यांच्या घराण्यामधून बाबाजींना येणं शक्य नव्हतं. पण त्यांनी दिलेला शब्द पाळण्याच्यासाठी आपले सत्शिष्य
अमरजीत सिंग महाराज यांना पाठवलेलं आहे. त्यांच्या हस्तेच आपण आपल्या महोत्सवाचा आता उद्घाटनही करून घेतलेलं आहे. आपल्या सर्वांच्या या प्रयत्नातून हा यज्ञाचा रथ निश्चितपणे मार्गक्रमण करील, सुखाने मार्गक्रमण येईल आणि हजारो लाखो भाविक या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवतील याची मला पूर्ण खात्री आहे. उमेश महाराजांच्या सर्व प्रयत्नांच्या मध्ये आम्ही आहोतच, यापुढेही राहू अशी शुभेच्छा या ठिकाणी देऊन मी थांबतो. पहले तो हम गुरु गोविंद सिंह जी महाराज के 350 साल उस महान शख्सियत को हो गए जो कि हमारी आत्मा का रूप लेके हमारे महाराष्ट्र में उनने अपना चरण पादुका देके और हमारे को कलयुग के मनुष्यों को समर्पित किए. उनका आज हमने बहुत बड़ा पटना साहब में 500 लंगर लगे वाले हैं. आज पटना साहिब में 500 लंगर लगे वाले और लाखों लोग उनके श्रद्धालु आज उनके चरणों में जाके उनके गुरु पूर्व मना रहे हैं. हमारे बहुत सौभाग्य अच्छे हैं जो उमेश महाराज हमारे नगर में आए. हम जितने हैं सब एक झाड़ के पत्ते हैं, कोई ये ना कहे कि हम अलग हैं. नाम हमारे को इसलिए दिया जाता है पहचान. हमारा आत्मा परात्मा एको करे. जो हमारी आत्मा है वो परमात्मा का अंश है और एक ही है. अंतर की दुविधा अंतर मरे. हमारे अंदर दुविधा क्या है? ये मेरा पति है, ये मेरा बेटा है, ये मेरा शिष्य है, ये मेरा गुरु है. अगर परमात्मा के रूप में जाके देखेंगे तो हम सब लोग एक ही झाड़ के पत्ते हैं. इस करके वेद में लिखा है रजगुण तमगुण सदगुण ये सब तेरी माया. चौथे पद को जो नर चीने तिन्ही परम पद पाया. जो बच्चा चारों वेदों में अपने आप को जान लेता है कि मैं ही ब्रह्म हूं, उसको कहते वेद. कि अपने अंदर का वेदना जान लिया. इस करके हम सबको तय दिलो धन्यवाद करते हैं. यहाँ के नगर जनों का भी धन्यवाद करते हैं. यहाँ पे जितने लोग बैठे हैं हम सबको तय दिलो धन्यवाद करते हैं कि गुरु गोविंद सिंह जी महाराज के गुरुपुर में हम सबको तय दिलो लाख लाख बधाई देते हैं. और नए साल का भी तुम्हारा जो नया साल आ रहा उसको भी लाख लाख बधाई देते हैं कि आने वाले समय में तुम्हारा अच्छा दिन रहे. फिर अगर आप सिमरन सुबह नहीं करते ना तो हमारी एक बेनती है. जब हम बचपन में थे ना हमारा मन कुछ और था. जब हम जवानी में आए हमारा मन कुछ और था. अब बुढ़ापा आ गया, अब हमारा मन कुछ और है. अब जो श्वासों की पूंजी बची है उसको राम नाम में लगा दो. अगर राम नाम में लगाएंगे तो तुमको आगे लोग बोलते सोने की सीढ़ी मिलेगी, नहीं सोने का सिंहासन मिलेगा जिसमें हम बैठ के राज करेंगे. यहाँ पे तो हमने बहुत बड़ी बड़ी डिंगे मारे, बहुत बहुत बड़े अपने बच्चे को शिक्षा दिए, वेद पढ़े, पुराण पढ़े, बहुत कुछ पढ़े. पर आगे के लिए खर्चा हमारा है नहीं. आगे जाना है कि नहीं, यहीं पे मंदिर बना के बैठ जाएंगे. इस करके रोज सुबह अमृत बेला सच नाव बढ़ियाई विचार कर्मी आवे कपड़ा नदरी मोख द्वार. अगर तुम मोख का द्वार चाहते हैं, लोग बोलते ना हरिद्वार अगर मरे तो लोग मोख चले जाते. तुम्हारे घर पे है परमात्मा, तुम्हारे घर पे है, तुम्हारे साथ में है. उसको खाली पहचान